नमस्ते सर. जोरदार प्रचार चालू आहे नगरपंचायत निवडणुकीसाठी. तर शहर विकास आघाडी आणि भाजप यामध्ये थेट निवडणूक होतीये. तर एक सुजाण नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? माझ्याकडे ह्या वॉर्ड नंबर 2 ची जबाबदारी आहे आणि गेली 8 दिवस आम्ही ह्या वॉर्डमध्ये फिरतोय. पण असं लक्षात आलंय की ह्या 5 वर्ष ह्यांनी जवळजवळ 7 वर्ष ह्यांनी सत्ता भोगली आहे या नगराध्यक्ष कणकवली नगरपंचायतची. पण कुठे विकास झालेला दिसत नाही. रस्ते सगळे निकृष्ट दर्जाचे आहेत. ठेकेदार पण ह्यांचेच आहेत आणि सत्ता पण ह्यांचीच आहे आणि त्याचा मलिदा पण हेच खातात आहेत. एक उदाहरण देईन. ह्या वॉर्डमध्ये साईनगर हा एक भाग आहे. तिथे चांगली चांगली लोक, प्रतिष्ठित लोक राहतात आणि तिथे एक गार्डन आहे ह्या नगरपंचायतच्या माध्यमातून बांधलेलं. गेली 5 वर्ष त्या गार्डनची कोणी डागडुजीच केलेली नाही. त्या गार्डनच्या झोपाळ्यांवरनं मुलं पडून पण अपघात झालेले आहेत आणि ते तसंच सगळं खेळतं झालेलं ठेवून ह्या नगरपंचायतचा त्याकडे दुर्लक्ष होता. जशी नगरपंचायतचं इलेक्शन लागलं आणि तिथे झोपाळे म्हणा, तिथल्या घसरगुंड्या म्हणा, ह्या त्यांनी आणून लगेच नवीन बसवल्या आणि त्याचं कलर काम चालू केलं. म्हणजे लोकांना 5 वर्ष असंच ठेवायचं आणि इलेक्शन आलं की डागडुजी करायची आणि लोकांची मतं मिळवायची की आम्ही तुमचं काम करतोय. नाही, लोक ह्या सगळ्या गोष्टीला जाणून आहेत. लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहेत. शहर विकास आघाडीलाच बहुमताने विजयी करून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं? बदल तर झालाच पाहिजे, कारण ह्या 7 वर्षात ह्या भाजप सरकारने जे काही इथे केलंय काम, हे सगळं निकृष्ट दर्जाचं आहे. रस्ते पण सगळे अपुरे आहेत. ह्या गार्डनचं तुम्हाला एक उदाहरण दिलंच आहे, पण रस्ते सगळे अपुरे आहेत. स्ट्रीट लाईट पण कुठे कुठे लागलेले दिसत नाहीत. गेले तर ते पुन्हा लावण्याचा प्रयत्न करत नाहीत. नळ पाणी योजनेचं जे पाणी, हे पण लोकांना वेळेत येत नाहीये आणि ते पण कमी प्रमाणात येत आहे. हे आम्ही आता 8 दिवस फिरतोय प्रचारासाठी, तेव्हा लोकांच्या ह्या तक्रारी आम्हाला रोज ऐकायला मिळतात आहेत. काय काय लोकांना तर धनगरवाडी असा जो भाग आहे तिथे तर रस्ता पण नाहीये लोकांना घरी जायला, हे पायवाट पण नाहीये. म्हणजे अशा परिस्थितीत हे जर सरकार पुन्हा या लोकांनी निवडून दिलं किंवा जर आलं सत्तेवर, ते पुन्हा हा विकास होणार नाहीये. म्हणून आम्ही भक्कमपणे संदेश पारकर यांना या उभं करून, कारण गेली 15-20 वर्ष जवळजवळ नगरपंचायत मध्ये आणि पहिले कणकवलीचे सरपंच म्हणून संदेश पारकर यांनी चांगलं काम केलेलं आहे, उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्याच्यामुळे संदेश पारकर यांचं पॅनलच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहून त्यांना पूर्ण तोपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर.